खूप जणींना आपलं आयलाइनर व्यवस्थितरित्या लावता देखील येत नाही. त्यातलीच ना मी देखील एक होते. मला असं वाटायचं की मी भविष्यामध्ये कधीच आयलाइनर लावू शकत नाही आणि मला ते म्हणून आवडायचं नाही. खूप जणी लावायच्या माझ्यासमोर आणि मला ते आवडायचं देखील नाही. म्हणून मी ठरवलं की मी पण आजपासून आयलाइनर लावायचं ट्राय करूया आपण. म्हणून मी सुरुवात देखील केली आणि हळूहळू मला आयलाइनर लावता येऊ लागलं. आता मी कशी सुरुवात केली हे तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. कारण काय होतं, आपण जर पहिली पायरी उचललीच नाही तर आपल्याला आयलाइनर लावताही येणार नाही. तो सगळ्यात पहिलं काय करायचं तुम्हाला मी सांगते. तुमच्याजवळ जे काही काजळ असेल, एखादं वॉटरप्रूफ काजळ आपल्याजवळ असलंच पाहिजे. सो मी तुम्हाला सांगते, माझ्याजवळ आहे हे शुगरचं काजळ. तुम्ही कुठल्याही प्रकारचं वॉटरप्रूफ स्मजप्रूफ काजळ घ्या, हे तसंच आहे सेम आणि डार्क कलर तर एकदम मस्तच आहे. सो कुठल्याही प्रकारचं असं काजळ घ्या आणि त्याने शिका पहिल्यांदा तुमचं आयलाइनर कसं लावायचं. किंवा तुम्ही ऑफिसला जाताय, कॉलेजला जाताय आणि त्या टायमिंगला जर तुम्हाला आयलाइनर लावायचं असेल, पण ते वाला आयलाइनर नकोय. तर एक काजळमध्ये इन्व्हेस्ट करा. तर तुमचं काजळचं काम करतंय प्लस आयलाइनरचं देखील काम करतंय. सगळ्यात पहिलं काय करायचं, काजळ घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला मी दाखवते. त्यानंतर ते ह्या डोळ्याला बघा तुम्ही. आता हा जो पॉइंट आहे, इथून तुम्हाला इथपर्यंत एक लाईन ओढायची. अशा प्रकारे. ओके. आता ही जी लाईन आहे, ह्या लाईनला तुम्हाला इथे एक लाईन लावायची. इथे एक पॉइंट द्यायचा आणि ह्या पॉइंटला ह्या लाईनला जोडत न्यायचंय. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपलं छान असं आयलाइनर लावलंय. तर पुढे तोच पॉइंट मला इथपर्यंत पुढे जोडत आणायचा आहे. कधीही पुढून सुरुवात करू नका. कायम मागूनच सुरुवात केली तर तुमचं आयलाइनर व्यवस्थित येणार. जर तुम्ही पुढून सुरुवात केली तर आयलाइनर व्यवस्थित येणार नाही आणि पुढचं टोक कायम आणि कायम छोटंसं असलं पाहिजे. सो अशा प्रकारे तुमचं छान असं विंग असं आयलाइनर लावून झालेलं आहे. सेम तुम्हाला मी दुसऱ्या डोळ्याला दाखवते जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. सोपं आहे बरं आयलाइनर लावणं आणि तेही काजळने. तुम्ही बघू शकता किती छान असा विंग आलाय दोन्ही साईडला. सो अशा प्रकारे जर तुम्हाला विंग हवा असेल तर नक्कीच तुम्ही आयलाइनर लावून बघा आणि अशा प्रकारे आयलाइनर लावून झाल्यावरती मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. कारण एक छोटासा व्हिडिओ बनवला होता कारण तुम्हाला समजावं की आयलाइनर कसं लावायचं असतं. सोबतच काजळ कसं लावायचं ह्यावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. लवकरच तुमच्यासमोर येईल. सो मित्र आणि मैत्रिणींना भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करा आणि केलं असेल तर थँक्यू सो मच. Bye bye. Love you all.